नमस्कार। आज घाटकोपर येथे हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून विभिन्न हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलेलं आहे। बांगलादेशमध्ये सातत्याने हिंदूंवर अत्याचार होत आहे, अनाचार होत आहे। त्याचबरोबर आज इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आलेली होती। त्या प्रकारचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी या हिंदूंसाठी लढणाऱ्या एका संतांना सुद्धा कारागृहात ठेवलेलं आहे। याच्या विरोधात आज हिंदू समाजात इथे एकवटलेला आहे। ज्या इस्कॉनने सातत्याने तिकडच्या समाजाची समाजसेवा केलेली आहे, बांगलादेशसाठी सातत्याने प्रयत्न केलेले आहे, तिकडच्या समाजाला सहाय्य केलेलं आहे, त्याच चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी इस्कॉनवर बंदी घालण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहे। हे अत्याचार इकडचा हिंदू समाज सहन करणार नाही। बांगलादेशमधल्या हिंदूंच्या पाठीशी इकडचा भारतातील संपूर्ण समाज ठामपणे उभा आहे आणि भारत सरकारकडे आमची मागणी आहे की अगदी कडकपणे बांगलादेश सरकारला मागणी करावी, बांगलादेश सरकारकडे मागणी करावी की तिकडच्या हिंदूंवरचे अत्याचार तातडीने थांबवावे, मानवाधिकारांचा वापर करावा आणि हिंदूंच्या तिकडच्या आस्था आहे, तिकडचे मंदिर आहे, त्यांचं रक्षण व्हावं।